नमस्कार मित्रांनो, मंथन हे व्यासपीठ सर्वसामान्य माणसाच्या अडचणी आणि ऐरणीवर आलेल्या प्रश्नांना मांडण्यासाठी सुरू केलं आहे. खऱ्या अर्थानं मंथन हा चालू करताना माझ्याकडे एकच उद्देश होता की ज्या पद्धतीनं पत्रकारिता हा विषय बृहद होत चालला आहे आणि ज्या पद्धतीने आता माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा एक चांगला प्लॅटफॉर्म माझ्यासाठी किंवा माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी जो उपलब्ध झाला आहे त्याचा योग्य तो फायदा घ्यावा, यासाठी खास तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी म्हणजे आपले प्रश्न जे आहेत, जे प्रश्न ऐरणीवर येणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही एक विषय असतो की नेहमी आपण त्या गोष्टीला मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मांडून त्याला कानाडोळा करतो, परंतु मंथन या विषयाच्या या साधनाच्या माध्यमातून, या आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांना कुठंतरी मार्गस्थ व्हावं आणि आपल्यात ही चर्चा निर्माण व्हावी. कारण की चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या विषयाची उकल चांगल्या पद्धतीने होत नाही, आणि चांगल्या पद्धतीने जर एकदा उकल झाली तर ते विषय मार्गस्थ व्हायला वेळ लागत नाही. आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीने दिलेला आपल्याला हाच एक चांगला अधिकार आहे की जो आपल्या विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आपली विषय आपल्या पद्धतीने मांडायचे. आणि हे जर जेव्हा एकरूपतेने किंवा सगळ्या गोष्टी जेव्हा वाढत जातात तेव्हा त्याची पटलावर चर्चा होते आणि आपोआप त्या शासनाच्या दरबारात त्याला विचाराधीन होतं. त्यासाठी मदत होते तुमच्यासारख्यांच्या पाठिंब्याची, तुमच्यासारख्यांच्या खंबीर साथीची, आणि ते नेहमी आपण देत आलात. मंथन हे चांगल्या पद्धतीनं ही म्हणजे ज्या अपेक्षेनं मला ही अपेक्षा नव्हती की आपल्या सर्वांच्या माध्यमातून या पद्धतीनं आम्ही एक चांगला पर्व आणि चांगली परिस्थिती गाठू शकू. पण आज सुदैवानं तुम्ही ज्या पद्धतीनं भक्कम खंबीर अशी साथ दिली, आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत सर्वसामान्य माणूस हा जागवत नाही ना तोपर्यंत विषय चर्चेत येत नाही. चला असू द्या, चर्चा महत्त्वाची. त्या अनुषंगाने आज जो विषय हातावर घेतला आहे तो विषय आहे अतिक्रमणाचा. अतिक्रमण म्हणलं की शहराचे शहरं हे बंद पाडण्याचा प्रयोग. यावर्षी तर शासनाने 100 दिवसाचा कार्यक्रम हातात घेतला आहे. या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शहरातला जो निर्माण झालेला अतिक्रमणाचा भाग आहे तो अतिक्रमणाचा भाग आता शासन पूर्णपणे कमी करून एक चांगली दळणवळणाची व्यवस्था, चांगल्या पद्धतीचं बाजारपेठेचं सुशोभीकरण या पद्धतीने याला बघतं. पण ह्याच्यातला खरा गमक, खरी अडचण शासनाच्या डोक्यात आजपर्यंत आलेली नाही किंवा आपल्याही आलेली नाही आहे. आज अतिक्रमण का होतात या तर थोडासा आपण दृष्टिक्षेप टाकला तर अतिक्रमण होण्याची सगळ्यात मोठी ही म्हणजे जागेची कमतरता. व्यापारपेठेमध्ये ज्या पद्धतीने व्यापारपेठा तयार होतात ना, त्या व्यापारपेठेमध्ये जर मुबलक जागा असेल आणि खिशाला परवडणारं भाडं असेल तर लोक अतिक्रमण करणार नाहीत. आणि लोकांनी अतिक्रमण केलं नाही की त्यामुळं रस्त्यांनाही आणि सर्वसामान्य माणसाला अडचण निर्माण होत नाही. पण त्या विषयाला द्यायचं फाट्यावर मारून आणि फक्त स्वतःच्या त्या म्हणतात ना की गरीब बोलेन दाढी हलेन, राजा बोलेन दल हले, ते राजा बोलेन दल हले या पद्धतीनं सगळी यंत्रणा कामाला लावायची, हातातले महत्त्वाचे विषय सोडायला लावायचे आणि या गोष्टीवर केंद्रबिंदू करून शहरातलं अतिक्रमण उडवायला सुरुवात होते. याच्यात मरतो कोण? जो सर्वसामान्य माणूस. कारण की मोठ्याचं अतिक्रमण काढण्याची यांची ताकद नाही, मुभावी नाही आहे. मग ते आलेल्या अधिकाऱ्यांकडे ज्या पद्धतीनं मोठ्यांनी केलेल्या गोष्टी असतात, मोठ्यांनी दिलेले धाक असतात, त्या धाकावर हे अधिकारी निमूटपणे तिथून निघून जातात. मरतो कोण? तो सर्वसामान्य, तुमच्या आमच्यासारखा. खऱ्या अर्थानं जेव्हा कोणत्याही गोष्टीची थोडीशी मीमांसा केली तर आज केंद्र शासनाचा खूप चांगला नियम, म्हणजे केंद्र शासनाने खूप चांगली योजना काढलेली, रेडी टपरीवाले म्हणजे काय नेमकं यांच्या मागं ही जी सूक्ष्मतेने विचार केला तर ही योजना शहराच्या आणि देशाच्या विकासासाठी आहे. कारण ज्या पद्धतीने आज जागा भाडे हे भरमसाठ पद्धतीने वाढलेले आहेत आणि सगळ्यात मोठं महागाई वाढण्याचं कारणच ते की ते घर जागा ज्या आहेत, दुकान जागा ज्या आहेत त्यांची कसल्याही पद्धतीची त्याच्यावर चतुसूत्री न वापरता आपल्या मनमानी आलेल्या भाड्या हे आता या दुकानदारांकडून वसूल करतात, लँडलॉर्ड म्हणजे जागा मालक. पण वास्तविक परिस्थितीमध्ये ह्याचा येणे
सगळा परिणाम पडतो तो बाजारपेठेत आणि सर्वसामान्याच्या खिशांवर. जर तुम्ही सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज ज्या पद्धतीने केंद्रीय बाजार पद्धत सुरू झालेली आहे आणि आज ऑनलाईन किंवा मॉल्सच्या माध्यमातून सर्व ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण त्या पद्धतीनं जेव्हा सेंट्रलाईन होतं, म्हणजे सगळं सेंट्रलाइज व्हायला तयार होतं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं गावाची शोभा आणि गावाचा जो विकास आहे तो तिथंच खुंटतो. कारण की मोठमोठे कॉर्पोरेट मॉल्स जरी शहरात उघडले तर त्या कॉर्पोरेट मॉल्सचा जो मिळणारा उत्पन्न आहे, जे मिळणारा फायदा आहे, तो एका विशिष्ट माणसासाठी वापरला जातो. पण जेव्हा सर्वसामान्य आणि रेडी टपरीवाले, जेव्हा सर्वसामान्य लोकच्या माध्यमातून जी खरेदी आणि विक्री होते त्याचा पैसा हा शहरात विनियोग होतो, तो शहराच्या विकासासाठी होतो. जोपर्यंत छोटा दुकानदार विक्री करत नाही तोपर्यंत मोठ्या दुकानदाराची विक्री होत नाही. हा साधा इकॉनॉमिक्सचा साधा नियम आहे. परंतु आम्ही हा सगळ्या गोष्टी विसरलोत. आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला विकेंद्रीकरण करण्याच्या पाठीमागे आहेत. आणि वास्तविक परिस्थितीमध्ये आज शासनाने ज्या पद्धतीने या अतिक्रमणावर भर देऊन अतिक्रमण उठाव योजना उभा केली ना, त्या पद्धतीने बाजारपेठा फुलवा ही योजना तयार करायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने छोट्या दुकानदार म्हणजे छोटे मार्केट, म्हणजे आता समाज कल्याणच्या माध्यमातून काही लोकांना टपऱ्या दिल्या जातात, अपंग महामंडळाच्या माध्यमातून काही टपऱ्या दिल्या जातात. मग हे टपऱ्या ठेवणार कुठं? मग एखादी येते बसस्टँडच्या समोर येते, समोरच्या आली की पण अतिक्रमणवाले येतात, त्याच्यावर आपला रणगाडा फिरवतात आणि ती गोष्ट निस्तनाबूत करतात. परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये शासनाने किंवा नगरपरिषदेने, ज्या काही नगरपरिषदा आहेत किंवा ज्या नगरपंचायत आहेत, त्यांनी अशा छोट्या दुकानदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता छोटे मार्केट उभे करणे गरजेचं आहे. हे छोटे उद्योग जर उभे राहिले, छोटे व्यापार उभा राहिला, तर ह्याच्यातून जी दिनचर्या होते किंवा ज्या पद्धतीने यांचा व्यवसाय वाढतो त्यावरच शहरामध्ये येणारा पैसा ओढला जातो. प्रत्येक माणसाची ऐपत नसते की हायफाय शोरूममधून वस्तू खरेदी करण्याची. हायफाय शोरूममध्ये जेव्हा जातो त्याच्या पद्धतीने त्या वस्तूवर लावलेले ते कर आणि त्यांनी लावलेला त्यांचं भांडवल, याच्यातला जो खऱ्या अर्थानं जो गणित आहे ना, ते सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा नाही आहे. त्यामुळे ते मध्यमवर्गीय आणि खालचा वर्ग हा शक्यतो बाजारपेठामधून ज्या काही छोटे लघु व्यापारी आहेत त्यांच्याकडून वस्तू खरेदी करून आपली दैनंदिन गरज भागवतात. आणि त्यामुळं आज परिस्थिती खऱ्या अर्थाने ह्यांना प्रोत्साहन देण्याची. आणि जर खऱ्या अर्थानं जर भारतातला जर एक क्रम काढला तर 50%च्या वर मध्यमवर्गीय आणि 50%च्या पेक्षा जास्त आपल्याला संख्या याची सापडेल. परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये यांच्यावर विचार न करता शासन नेहमी आपल्या पद्धतीने विचार करतो आणि ज्या पद्धतीच्या मोठ्या दुकानदारांचा विचार या संदर्भात केला जातो तशा लघु व्यापाऱ्यांचा विचार आजपर्यंत शासनाने केलेला नाही आहे. परंतु या मोदीजींनी आणलेल्या या रेडी पटरी योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता नगरपरिषदा आणि महाराष्ट्र शासन यांनी दोघांनीही जागृतपणे हे छोटे जे लघु व्यापार आहेत त्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खऱ्या अर्थानं आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आणि नवीन उपक्रम तयार करून ज्या पद्धतीने आपण मोठमोठे मेळावे घेतो, मोठमोठे प्रदर्शन भरवतो, त्या पद्धतीने एक सर्वसामान्य लोकांसाठी ज्या काही ओपन स्पेस आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टीची मुभा आहे की जिथं एखादा चांगलं मार्केट उभा टाकू शकतं, तशा पद्धतीनं तीच संकल्पना विलासरावनी चांगल्या पद्धतीनं आपल्या लातूर शहरात अवलंबली. ज्यामुळं आज खऱ्या अर्थानं पैसा जो ओढला जातो ना, महानगर परिषदेच्या माध्यमातून जो विकास होतो, ज्या पद्धतीने त्यांना रेव्हेन्यू वाढतो आणि सर्वसामान्य लोकांनाही ज्या पद्धतीची मुभा मिळायला लागली की बेरोजगारीचं निर्मूलन होण्यासाठी हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे. परंतु ह्याकडं कानाडोळा करून आम्ही फक्त परिस्थिती बघतो ती सध्याची. त्यामुळं हात जोडून मुख्यमंत्री साहेब विनंती आहे की या लघु व्यापारासाठी एक नवीन उपक्रम तयार करा आणि ज्या माध्यमातून ही बेरोजगारीची परिस्थिती ह्याला रोखण्यासाठी, ह्याला आळा घालण्यासाठी या अतिक्रमणाची योजना तर राबवणं गरजेचं आहे. पण त्यापेक्षा बाजारपेठा कशा फुलतील, बाजारपेठामधल्या लोकांना कसा वाव मिळेल यावरही विचार करणं गरजेचं आहे. नमस्कार.